महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। ही राजकीय बातमी आहे। विदर्भातल्या काटोल विधानसभा इथली पोटनिवडणूक रद्द झालेली आहे। निवडणूक आयोगाची प्रक्रिया न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेली आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय घेतलाय। पोटनिवडणूक घ्यायची असेल तर आयोगाला संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रवीण, काय सांगाल अधिक? सुवर्ण, मुळातच 6 महिने अवघे उरलेले आहे विधानसभेसाठी। त्यामुळे 6 महिन्यासाठी या ठिकाणी निवडणूक घेऊ नका असं सर्वच राजकीय पक्ष यांनी विनंती करत ही याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवरती यापूर्वीच आदेश देताना हायकोर्टानं स्थगिती लावली होती या निवडणुकीला, पण त्यावरही निवडणूक आयोगानं या आदेशाचं पालन न करत प्रक्रिया सुरू ठेवली होती। कालच लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेची सुद्धा पोटनिवडणूक घेण्यासाठी तयारी झाली होती, पण हायकोर्टाच्या आदेशामुळे ही निवडणूक काही झाली नाही। निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचं पालन न करता या ठिकाणची प्रक्रिया त्यांनी सुरू ठेवली होती। पण हायकोर्टानं आजच्या सुनावणी दरम्यान सांगितलं की निवडणूक आयोगाची ही जी प्रक्रिया आहे निवडणूक घेण्यासंदर्भात ही काही आदेशाचं पालन करणारी नाही आहे। त्यामुळे आता जर निवडणूक घ्यायची असेल तर पुन्हा नव्यानं या ठिकाणी प्रक्रिया पार पाडावी लागेल आणि आतापर्यंत केलेली प्रक्रिया ही काही योग्य नाही आहे। त्यामुळे आता या ठिकाणी निवडणूक होणं शक्य नाही आहे, कारण की आता ही प्रक्रिया एवढ्या लवकर होणार नाही। त्यामुळे ही निवडणूक आता रद्द झाली आहे। नक्की धन्यवाद प्रवीण, माहिती दिल्याबद्दल। भाजपच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असून राहुल गांधी पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांशी बोलताना केला। Yesterday's statements I'd like to draw your attention. He said Supreme Court ने माना कि नरेंद्र मोदी ने 30,000 करोड़ अनिल अंबानी को दिया है। कहाँ माना है? सुप्रीम कोर्ट में कुछ ऐसा जिक्र हुआ है? कल नहीं हुआ। And in spite of earlier representations also, we feel let down. We feel let down that the Election Commission has not really taken this into their cognizance.